गेल जीवनांतू आमकां शिक्षण कितलें म्हत्वाचें आसा म्हणलें एक आमी समजून घेवका. कित्याक की म्हळ्यार एक शिक्षण आसलें म्हळ्यार आमी जगतांत तशील तसले प्रत्येक कश्टांतल्यान आमी भायर येवचें आमकां अनुकूल जाता. पयशे आसल्यार वयकेची, संपत्ती आसल्यार वयकेची, कशी वापरून घेवका म्हणल्यार ज्ञान ना जाल्यार ते पयशे उरून वयकेचें आमकां प्रयोजन ना. कितले कोटी गटले पयशे उरताले, किंतु ते कशी वापरका, खंय वापरका, केन्ना दिवका, केन्ना आमी हाडूसून घेवका, कोणाक दिवका, हे जर ज्ञान ना जाल्यार तेन्ना तुमी कितलेय पयशे असल्यार वयकेची ताका अर्थ ना. तेतकून मुख्य आमकां कसन जावका आशिल्लें म्हळ्यार ज्ञान जावका. ज्ञान असल्यार मात्र आमकां ते पयशे आसल्यार कशी वापरका म्हणल्यार आमकां उपयोगाक येता. ताका आमगेले संस्कृतांतूच एक सांगताची, न चोरहार्यम न राज्यहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनप्रधानम म्हणून सांगिल्लें आसा. न च चोरहार्यम, घरांतू भांगर रुपे कसने दवरल्यार एक भय आसा. कोणाल भय? कोणे तरी रात्री चोर येवन घेवन भांगर रुपे नाज्या घरांत कसने एक आभरण ना पयशे कसने आसल्यार वयकेची चोरी करून घेवन वतालो, कोणेय तरी घेवन गेले म्हळ्यार कडेन कसन उरलें काही ना. किंतु एक मात्र चोरी करचेक जायनाशिल्लें म्हळ्यार तुमी घेतील तसल तुमगेली विद्या. तुमी केन्नाही पळया कोणेहीची ते चोरी करून घेवन व्हरचेक जायना. ते तुमगेले एक मात्र उरता. किंतु पयशे, संपत्तू नाजाल्यार कॅश ना खंयचे अकाउंट करा, केन्ना हॅक जाता कसन जाता हे आमगेल्या हातान ना. किंतु तुमगेले बुद्धी मात्र कोणें हॅक करचेक जायना. तागेली बुद्धी हॅक करून घेवन तागे कडच्यान 1 किलो विद्या आमी चोरी करया म्हणून करचें जातवे, करचेक जाय. तातूंत न चोरहार्यम न च राज्यहार्यम. खंयची देशाचे एक रायू तो येवन घेवन तुमचेर दौर्जन्य केल्ला बा ना बलात्कार केल्यार वयकेची तो तुमगे कडच्यान पयशे मात्र घेवन व्हरेत विना तुमगे कडच्यान तुमी शिक्षण घेतील तसले विद्या मात्र ताक वयके घेवन वचचें जायना. कितलेही व्हड राज्य उरतो, कितलेही व्हड राज्याचे राज आसल्यार वयकेची आमी शिकील तसले विद्या ताकाय घेवचेक जायना. चोरान वयकेची चोरी करचेक जायना, राज्यान वयकेची अपहरण करचेक जायना. न भातृभाज्यम. ಕೆಲವಪಂತ घरांतू 2 भाव 4 भाव आणि उरताच. मालगड्याले निधन जाल्या नंतर कडे वांटेचे विशय चाल जाता. वांटे विशय चाल जाल्या नंतर हे घर तुका, हे घर ताका. ಕೆಲವಪಂತ ते वांट करचे काही जायना. तंतूची कडेरी होड विवाद जाता, व्याज्य जाता, कोर्टा पर्यंत वता. मालगड्यांक विचारच पडता हक्क कसन दिवचे, ताक कसन दिवचे. उट्टूची तुमी वांटून घेवेत, किंतु तुमी कसन शिक्षण केलें हे हांव इतलें शिकला, मागेल्या शिक्षणांत अर्ध तुका, थोडें शिक्षण म्हाका, अशें करचें जातवें. तुमी शिक्षण PhD केलें, अर्ध PhD तुका, अर्ध PhD म्हाका, अशें करचें जातवें, करचेक जायना. सो हे विभाजन करचेक वयके जायना. विद्या चोरी करचेकय जायना. राज्यान म्हळ्यार एक राजान ताणें ऑर्डर दिलें तागेले विद्या हे करून अपहरण करून ताकाही करचें जायना. ना भावंडाल मध्ये कसने विवाद जाल्यार शिक्षण तू घेतील शिक्षण अर्ध म्हाका दी ना. कसने संपत्ती ना जाल्यार जाग घेतल्यार ते विभाग करून दी म्हणत विना तू कसन शिक्षण केलें ताजे अर्ध शिक्षण म्हाका दी हे सांगचें जायना. न भातृभाज्यम न च भारकारी. नर्सरी तुलेना, नर्सरी वयके न्ही किंडरगार्टन तुलेना, आमी PhD पर्यंत वताच. किंडरगार्टन तुलें चाल केले, A फॉर एप्पल तुलें चाल केल्ले, लास्ट PhD पर्यंत आमी करताच. किंतु केन्ना तरी तुमकां दिसलें हांव PhD वाचयला जेन्ना मागेले माते भार 2 kg चड जाले. नर्सरी आसतना नाजाल्यार हांव किंडरगार्टन आसतना 1 किलो आशिल्ले, PhD वाचिल्ले नंतर 4 किलो जाले. अशें केन्ना तरी तुमी लेखलें, केन्ना तरी इनक्रीज जालें. बट कितले विशय घेतले तुमी? किंडरगार्टन जालें, नर्सरी जालें, LKG, UKG, फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड, प्री युनिवर्सिटी, तदनंतर ताजे मुखावेल शिक्षण इतलें उठू शिकून 60 वर्ष 80 वर्ष जाल्यार वयकेची लास्ट
माते वेट मात्र इतलं चड शिकल्यार विना हा वेट काय वाडील ना. वेट थंय आसा, वेट काय एक्स्ट्रा चड काय जालें ना. इतलो विषय ग्रहण केल्यार वैकेची हे विद्येनं तुमगेले बुद्धी कसन आसा नाजे तुमगेले ब्रेन कसन आसा ताजे वेट वाडना. त्या निमित्तान नच भारकारी कितलेय शिक्षण घेतल्यार वैकेची भार मात्र जायना. डबल PhD केल्यार वैके भार जायना आनी ताजे वयर PhD केल्यार वैकेची भार जायना. किंतु बाकीची खंयचे घेयाची, तुम्ही 1 किलो तांदूळ घेतले कडे आनी 1 किलो तुम्ही डाळ घेतले, वेट वाडत वत विना हा वेट कमी जायना. किंतु विद्या तशी न्ही. आज एक खंयची एक विद्या घेतल्या, फाल्यां एक आनीक एक शिक्षण घेतास, परां आनीक शिक्षण घेतास, फाल्यां आनीक डिग्री घेतास. कितले तुम्ही शिक्षण घेत असल्यार वैकेची तुमगेले माते भार आस पळय ते वाडत वतना. तातूंत नच भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम म्हणून सांगिल्लें आसा. आमगेलंतू व्यय केल्यार आमी खर्च केल्यार कसन जाता, कमी जात की चड जाता? चड जात की कमी जाता? कमी जात न्ही वे. हाजे मात्र विरुद्ध. घरान तू 100 रुपये आसा, 1 लिटर दूध हाडका म्हळ्यार कुडें ना तुमगेले 50 रुपये गेले. डायरेक्ट 100 तुले ना तुमगेले पयशे खंय येवन पावले? 50 रुपये येवन पावले. विद्या तशी नाही, शिक्षण तशी नाही. व्यये कृते वर्धते एव नित्यम. तुम्ही शिकिल्ले 4 जणांक सांगलें म्हळ्यार तुगेलें शिक्षण आनीक वाडत वता. कित्याक वाडत वता की म्हळ्यार केन्ना तुम्ही 4 लोकांक सांगता पळया तेन्ना तुमकां जबाबदारी उरता. तुम्ही 4 लोकांक सांगतना तुमकां जबाबदारी उरता. कित्याक म्हळ्यार फाल्यां ताका विचारलें हे तुका कोण सांग म्हणून तो तुमगेलें बोट दाखयता. फाल्यां कशें तरी रॉंग जालें आनी तो खंय तरी सिरकल म्हळ्यार पयलीं कोणालें नांव येता, निमगे यार कळसिद्दिदू म्हळ्यार पयलीं तागेलें नांव येता. त्यातकूनच पळय तो 4 लोकांक शिकयतना पयलीं ताका हांव पयलें आनीकदा शिकता मरे, हांव सानस्तान शिकला भाई, किंतु ताका सांगता हांव आनीकदा शिकून घेता म्हणून. तेन्ना शिकतानाच पळया तेन्ना आनी तागेले कसं न्ही शिक्षण आस पळय आनीकची अभिवृद्धी जाता. केलोपंताची ट्रिग्नोमेट्री आनी सब्जेक्ट आसा, पायथागोरस थेरम हे तेणे उठूगुर्त आसा. केलो लोकांक आस पळय शिकताना काही कळना. कॉस टिटा म्हळ्यार कशें न्ही, सायन टिटा म्हळ्यार कशें न्ही, कॅल्क्युलस म्हळ्यार कशें न्ही कळना. किंतु मुखार गेले नंतर मार्क्शीच कशें आस पळय इजी जायत वता. केन्नाय पळया 10th स्टँडर्ड शिकिल्ले व्यक्तीक 5th स्टँडर्डाचे सांगचेक ताका सुलभ जाता. बट 5th स्टँडर्ड आसतना सांग म्हळ्यार ताका सांगचेक चड जाता नाशिल्लें. कित्याक म्हळ्यार तेन्ना तितलें ताका ग्रहण करचेक जायनाशिल्लें. किंतु 10th स्टँडर्ड आयले तेन्ना थोडे शिकत आतां तो प्रावीण्य जावन गेलो पयलेच उठू विशय सांगचेक ताका अवकाश मेळटा. तातूंत व्ययेक रिते सांगत गेली तशीची, खर्च केली तशीची, आपणालें शिक्षण खर्च केली तशीची वर्धते एव नित्यम. एक दिवस उचडता अनेक दिवस देंवता ना. व्ययेक रिते वर्धते एव नित्यम म्हणून सांगिल्लें आसा. प्रतीपंता तुम्ही चौडवांक सांगत गेली तशीची तुमगेलें कसं ज्ञान आसा ते आनीकची अभिवृद्धी जायत उरता. वर्धते एव नित्यम. त्यातकून आमगेल्यान तूं एक सांगिल्लें आसा आचार्यात पादमादत्ते पादम शिष्यस्वमेधया पादम सब्रह्मचारिभ्यः पादम कालक्रमेण च म्हणून सांगिल्लें आसा. आमी शिकत आसतना 100% शिकचेक जायना. 25% टिचरा कडच्यान आमी शिकताची. 25% स्वतः शिष्यम स्वमेधया तोची शिष्यू आपले स्वंत बुद्धीन वाचन करत 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 आनी 25% शिकून घेता. 50% जाले. पादम सब्रह्मचारिभ्यः तुमगेले फ्रेंड्सांनी उरता पळय. केलो पंता टिचरान सांगल्यारय कळना, आनीक पंता विचारचेक ताकाय जायना. सांगचे गेल्यार खंय टिचरांनी सौत की म्हणून न्हू ताका भय. स्वतः 10 पंत वाचिल्यार वयके ताका माते वताना, म्हळ्यार 10 पंत वाचिल्यारय वताना. तेन्ना लास्ट कोणाले वता की म्हळ्यार तागेले दोस्ताले वता. तुका कळ्ळ्यार म्हाका सांग, तुका कळ्ळें कशी कित्याक म्हणून न्हू तागे कडच्यान तो शिकून घेता. म्हळ्यार 25% टिचरा कडच्यान, 25% स्वबुद्धीन तो शिकून घेता, 25% मित्र बांधवा कडच्यान तो शिकून घेता, आनी 25% खाली उरता.
ते आत कळना मुखार 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 गेले नंतर ते उरील 25% कळून घेवन कडेर 100% जाता. केलो पंता तुम्ही सांगता पळय हो कितें कशी करता असो म्हूण म्हाका आत्तां कळनाशिल्लें. 40 वर्स पर्यंत कळना, आज म्हाका कळटा हो कितें कशी करता आसा म्हणून. तेन्ना तुमकां कळ्ळें 100% तेन्ना जालें. ताजे पयलीं तुमकां गोत नाशिल्लें कसकी एक करता आसा, अशी करता आसा, तशी करता आसा, बट कितें करता असो गोत ना. बट खंयचे दिवस तुमकां कळटा तो तशी करता आसा म्हूण तेन्ना कळटा हो ताका हो अशी करता आशिल्लो वे म्हणून. सो तेन्ना ते 100% जाता. 2 तरेचे विशय आसा. एक म्हळ्यार स्वता शिक्षण घेतलं कुडेन तागेले मनाक कसं दिसता की म्हळ्यार हांव घेतिल्लें शिक्षण ते बेस्ट म्हणून. म्हळ्यार तो कंपेर करता. फॉर एन एग्जाम्पल तो डॉक्टर जालो म्हळ्यार एडवोकेटाकिंत डॉक्टर बरेची म्हणून तो सांगता. एडवोकेट कसं सांगता की म्हळ्यार एडवोकेट बरें, डॉक्टर कसं नाही रात्री पैकी आपयताचे 12 घंट्याक 1 घंट्याक कसं ना कितें ना तुका म्हळ्यार तुगे लायफ तशें जालें म्हणून सांग. सो एक लोकांक कसं दिसता की म्हळ्यार हांव घेतिल्ली शिक्षणाची बेस्ट म्हणून. बाकी चुटू तितलें हें ना. डॉक्टर जालो म्हळ्यार मस्त हें जाता, एडवोकेट म्हळ्यार हें आनी खंयचे तरी केलें. केन्नाही एकच पळय तुम्ही खंयचेंय शिक्षण घेया किंतु खंयचे दुसरे शिक्षणा बद्दल अवहेळन मात्र करनाकाच. प्रति एक हक्का, प्रति एक शिक्षणाक तांगेलेची एक गौरव उरता. ते थोडे एक पंता कमी उरताले, थोडे चड उरताले, ते आमकां डिसायड करता म्हूण ना. किंतु प्रति एक शिक्षण खंयचे ना जे खंयचे दिवस उपयोगाक मात्र खंयचे तरी एक दिवस येता. तेतून केन्नाही आमगेल्यान तूं शास्त्रांत तो हें करतना केलो पण तशी वाद जाता. शास्त्र बरें, ज्योतिष कसन रे तुमगेलें म्हणून कोण की आनीकलं सांगता. ज्योतिष तुमगेलें ज्योतिष कितलें श्रेष्ठ, तर्क काही न्ही म्हणून आनीकल्याक सांगता. तर्क आशिल्लो व्यक्ती तुमगेलें ज्योतिष शास्त्र कसं न्ही, तर्क पळय कशी वाद करेत म्हणून तो एक सांगता. म्हळ्यार तांगेल हांतूची वाद जाता. तागेल्याक ज्योतिष बरें, हागेलाक तर्क बरें, हागेलाक शास्त्र बरें, आनीकल्याक व्याकरण बरें. प्रति एक हक्का एक गौरव स्थान दिलेलं आसा देवान. तेतून आमी खंयचे दुसरं विद्येक आमी केन्नाही अगौरव करचेक जायना. ताका एक आमी एक उदाहरण आमी प्रत्येपंत सांगताची. एक पंत अशीची दोणीर वताना न्हंय तूं क्रॉस करताना दोणीर वता आशिल्ले. 4 लोक आशिल्ले. एक दोणी हांकां दांटून व्हरचेक कोण एकलो आशिल्लो, तो एकलो आशिल्लो तांतू. तागेलें काम हांकां दांटूसून दिवचें. एक हंतुल्यान आनीक कडेन दांटूसून दिवका ताण. तो एकलो आशिल्लो. नावीक आशिल्लो. कडे बाकी 3 लोक आशिल्ले. एक शास्त्र पंडित, एक व्याकरण पंडित, एक तर्क पंडित आनी एक ज्योतिष पंडित. हे 4 लोक आनी तो नावीक मेळून घेवन 5 लोक आशिल्ले. न्हंय दांटवत आसतना हे 4 लोकां मध्ये एक तांगेले एक मध्ये एक हरशीची वार्तालाप चाल जाले. एकलो सांगचे लागलो, शास्त्र शिकिल्लो व्यक्ती, आमी मागेल शास्त्र न्ही पळय मस्त देवाल बद्दल हे ते उठू शिकचेक मेळटा, अशी ज्योतिशांनी काही न्ही, तर्कांनी काही न्ही म्हणून घेवन मागीर हांव शिकिल्लें बेस्ट म्हणून घेवन तो सांगचे चाल करता. हें आयकले कुडेन कोण तर्क शिकिल्लो पळय ताका कोप येता. तो सांगता तुमगेलें शास्त्र कसं न्ही, तर्कशास्त्र श्रेष्ठ म्हणून घेवन तो चाल करता. तर्कशास्त्रांत तूं वाद करीत कसन इत्थम आसा, कसन करेक्ट आसा तें हांव सांगचें जाता म्हणून घेवन तो चाल करता. कडे तर्कशास्त्रांत तशी सांगलो कुडेन व्याकरणाचो चाल करता. तुमगेलें तर्कशास्त्रान केन्ना व्याकरणबद्ध जावन घेवन संस्कृत उलोवप तशें जावका जाल्यार व्याकरण जावका नाजाल्यार एका 4 अर्थ जाता. व्याकरणच श्रेष्ठ म्हणून घेवन तो सांगचें चाल करता. कडेरी शास्त्र जालें, तर्क जालें, व्याकरण जालें, कडेरी ज्योतिष वैके तो चाल केला. तुमगेलें खंयचें न्ही, हांव ज्योतिष सांगेता, हांव मुखावेल भविश्य सांगेता, ताजेकिंत श्रेष्ठ आनी खंयचें उरतवे म्हणून घेवन आनी उट्ट लोकांक तांगेल मध्ये वाद चाल केले. तो शास्त्र बरें म्हणटा, हो तर्क श्रेष्ठ म्हणटा, आनीकलो व्याकरण श्रेष्ठ म्हणटा, आनीकलो ज्योतिष श्रेष्ठ म्हणटा. अशी वाद करत असताना कडे 4 लोकांक मेळून घेवन ते नाविकाक विचारले, तूं कसन शिकला म्हणून घेवन, तूं कसन शिकला म्हणून घेवन विचारले. तेन्ना ते नाविकान सांगलें, हांव कसने शिकिल ना, म्हाका तर्कही गोतना,
म्हाका शास्त्रय गोतना, म्हाका व्याकरण वैके गोतना, म्हाका ज्योतिष वैके गोतना, म्हाका खाली नाविक हांग तुल्यान थंय दांटूच मात्र गोत, बाकी कसने गोतना म्हणून सांगलें हांनी उट्टू लोकांक मेळून गे न्हू सांगलें तुगेलें अर्ध जीवन गेलें, तुगेलें अर्ध जीवन व्यर्थ म्हणून गे न्हू त्या नाविकाक सांगलें. थोडे दूर गेले नंतर ते दोनी न्हंयचे मध्य आसा, न्हंयचे मध्य तो दोनी राबले. व्हड वार येवचे चाल जाले, व्हड वार येवचे चाल जाले. दोनी वैरी सकल वैर तो गुजावचेक चाल केले आनी भिवचे लागले. एकलो भिवचे लागला, खंय मारे हाण बुड्डोन घालेर आमकां. आतां पळयल्यार न्हय दोनी वैर तो गुजाता आसा, हांकां भंय सूर जाले. कडेरी व्हड म्हळ्यार एक नमन वातावरण वैपरीत्य चाल जालें म्हणून सांगचे ना. क्लायमेट चेंज जालें, शांत आशिल्लें वातावरण आतां मस्त प्रकोपाक गेलें. आतां दोनी मुखार वचचेक जायना, मागशी वैके येवचेक जायना आनी स्थिर जावन घेवन राबताना वैर तो गुजायत आसा. तेन्ना उठूची अशी जाता आशिल्ली, पूण उठू लोक भयभीत जाले. चारीची पंडित भयभीत जाले. नाविकान एक विचारलें, तुमकां स्विमींग गोतस की कितें म्हणून घेन, तुमकां स्विमींग करचें गोतस की कितें कितें म्हळ्यार आतां हांव वांचूचेक जायना, स्विमींग गत असल्यार मात्र वांचू येता म्हणून घेन सांगलें. तेन्ना तो नाविक सांगता, तुमी स्विमींग शिकल ना, आतां तुमगेलें संपूर्ण जीवन व्यर्थ म्हणून घेन सांगू न्हू. तो म्हागेलें अर्ध जीवन व्यर्थ जालें, किंतु म्हाका स्विमींग येता, हांव बुड्डोन गेनो पोवन गेनो, हांव त्या सायड वचयत. तुमी इतलो पांडित शिकले न्ही, स्विमींग वतना आतां कसन करता तुमी. त्याची आमी सांगलें की एक 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 शिक्षणाक ताजे एक गौरव आसा. केन्ना उपयोगाक येता केन्ना उपयोगाक येना हें आमकांही गोतना. आतां पळय तो पंडित शास्त्र शिकेल आसा, व्याकरण शिकेल आसा, ज्योतिष शिकेल आसा, उठू शिकेल आसा वय, किंतु आज ताका स्विमींग करचें गोतना. जर स्विमींग करचें येना, इतलें शिक्षण घेवन तागेलें मरण जालें रे, इतलें शिकेल कसन जालें तर. सो प्रति एक शिक्षणाक ताजे एक गौरव उरता. तेतकून आमी केन्ना सांगचें की मनुष्य कसनेय शिक्षण घेवो, खंयचेंय शिक्षण घेतल्यार ताकाची एक गौरव उरता. केलो लोकांन आमकां ही सांगलें, आमी पुर्वाश्रमांत आसतना आमकां ही स्वाम्यान हे प्रस्ताव दवरतना आमी पुर्वाश्रमांत आसतना कोणकी विचारलें इंजिनियरींग केल्ल्या तर कसन करचें. म्हळ्यार आमी इंजिनियरींग शिकत आशिल्ले, आतां वचून घेवन स्वाम जावचें न्ही वे. इंजिनियरींग खंय उपयोगा येता, बट इंजिनियरींग केल्लें आमकां आज वैकेची उपयोगाक येता आसा. खंयचे ना खंयचे तरी एक जय गुरु महाराज की. सो शिक्षण केल्लें व्यर्थ म्हणून आमी सांगचें जायना. ते इंजिनियरींग केल्लें शिक्षण आज वैके खंयचे ना खंयचे तरी एक रुपान आमगेले सहकार करता आसा, आमकां उपयोगाक येता आसा. तेन्ना दिसता आशिल्लें मारे 10th केलें, सेकंड PUC केलें, CET एग्जाम बरयलें, गव्हर्मेंट कॉलेजान सीट घेतलें, आज उठूक कोण घेवन 1 वर्ष शिक्षण घेतलें, आतां कसन वचून घेवन दंड धरचे बसले. सो मस्त लोकांना अशी हे विचार, किंतु आजी उत्तर दिवेत ते घेतील शिक्षण वैकेची आजी हे लौकिक जगत तांतू आमी फेस करता जाल्यार ते शिक्षण आमकां उपयोगाक आयलें. आनी आमी धैर्यान सांगेत की खंयचेही शिक्षण घेतिले केन्नाही व्यर्थ जायना. तिसरें कसन की म्हळ्यार आमगेलें एक नैतिकत उरता, मॉरल कसन मौलिक शिक्षण कसन आसा ते एक आमगेलें जिवनांत उरता. प्रॉब्लम कसन जाता की म्हळ्यार एकलो कॉन्ट्रॅक्टर आशिल्लो, एक इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर म्हणून गेले लेका तागेलें कसन जालें की म्हळ्यार कॉलेजान तूं फस्ट येवच ताण आनी ईच सेमिस्टर प्रति वर्साक ताका गोल्ड मेडलिस्ट, इतलो गोल्ड मेडलिस्ट उठू जावन गे न्हू लास्ट जेलांत वचून बसलो. गोल्ड मेडलिस्ट फस्ट रँक घेतले, उठू भई लास्ट खंय गेलो जेलांत वचून बसलो. प्रॉब्लम कसन की म्हळ्यार कसन शिक्षण घेतलें पळय त्या शिक्षणा प्रमाणे ताणें नैतिकत ताणें दवरून घेतिल्ला. खंयची ताणें एक बिल्डींग बांदलें, खंयची ताणें एक बरें बिल्डींग बांदलें, सिवील इंजिनियर जाला, बरे ताका मार्क्स मेळ्ळे, बरे ताका गोल्ड मेडलिस्ट उठू मेळ्ळे, किंतु ताणें एक बिल्डींग बांदलें, ते बिल्डिंगांत खंयची ताणें व्यत्यास केले, व्यत्यास केले निमित्तान त्या बिल्डिंगाची कोलॅप्स जाली. सो ते कोलॅप्स जाले नंतर पयलीं कोणा धरताची, इंजिनियरा धरताची.
कसल्याक पडले, कित्याक तूं फ्लोर चडेल चड, कित्याक तुवें सिमेंट नाजाल्यार हे रेशियो कित्याक कमी केले, हे उठू पळयले कुडें ना तुवें गोल्ड मेडल घेतल्यार वैकेची, फर्स्ट रँक घेतल्यार वैकेची, असल काम केल्यार लास्ट तुवें जेलान तूं वचका. तातूंत तुमगेले एक नैतिकता ना जाल्यार वैकेची तुम्ही शिक्षण घेतील वैकेची उपयोगाक येना. तातूंत तुमकां नैतिकता वैकेची तुम्ही दवर घेवका. कितलेंय शिक्षण घ्या, MBA करा, PhD करा, कसनय करा, किंतु शिक्षणांत कसन दिल्या ताजे विरुद्ध जावन घेवन तुम्ही करचे गेल्यार वैकेची तें शिक्षण तुमकां साथ दिना. तातूंत दुसरे शिक्षणाक गौरव करचे वैके शिका तुम्ही, त्या न्हयशीची नैतिकता वैकेची तुम्ही राखून घेवका. आनीक कसन की म्हळ्यार केलोपंता शिक्षण मस्त लोकांक दिसता हे शिक्षण कित्याक जावका, एक कसने तरी एक धंद करून घेना हे कर, ते धंद करका जाल्यार वैकेची तुका बुद्धी उरका, मार्केटिंग कशी करका, सेल्स कशी करका हे वैके ज्ञानोदय ना जाल्यार वैकेची कसने करून घेवन वैकेची प्रयोजन ना. एक पंता एक रायू आपणाले सिपाई वट्टू जावन घेवन तो एक रान्ना वता शिकारी करचेक, बेटे म्हणून घेवन सांगता पळय आमी, तो शिकारी करचे गेल्लो उरता. शिकारी करत 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 भितर खंयकी रानांत गेले नंतर सिपाई खंयकी एक कडेन गेले, हो राय खंयकीची एक कडेन गेले. आतां वायफाय ना, इंटरनेट ना, लोकेशन ना, काही ना, गवजे मारले काय कळना. आतां राय एक सायड, सिपाई आनी एक सायड. रायाक खंयच्या सायडा वचका ताका गोतना. एक सायड तान लागता आसा, एक सायड पोट्टा भुकी, एक सायड काळोख जाता आसा, एक सायड रानांत आसा. सो आतां असल परिस्थितींत कसन करचें म्हणून घेवन करत आसतना खंयची कसकी रितीन सोदत 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 फिरत फिरत लास्ट एक 3 चौरडून ताका दिसले. ते 3 चौरडून दिसले कुडेन ताका एक संतोष जालो, मरे कोणकी एक जन तरी दिसले म्हणून घेवन. ते 3 चौडूवांक आपयले की म्हाका अशी पोट्टा भूक लागले, तान लागता आसा, कसने तरी एक खावचेक मेळतवे म्हणून घेवन तान विचारले. ते 3 लोक ते दोस्त आशिल्ले, मित्र आशिल्ले. ते कडेरी तो इतले विचारतस म्हळ्यार कितें तरी 3 चौडूवां आपणाले घरा गेले आनी घरांत कसकसन आसा घेवन येवन ते राय दिले. एकल्यान कसकी एक आनी हाण दिले, आनी एकल्यान उद्दां हाण दिले, आनी एकल्यान कसकी एक गोडशें हाण दिले. उठू हाण घेवन राय दिवन घेवन राय उठू खावन घेवन पोट भरले, मस्त संतोष जाले. असल एक पोटा भुकी तान लागिलतना कोणेय तरी उद्दां दिलें म्हळ्यार ताका यद्राच मनशान केलेलो व्हड उपकार म्हणून घेवन तेन्नाच पळय तूं कसन सांगता तें दिता, असल तरेचे एक संदर्भ येता. तशीच रायान वैके कसन केलें की म्हळ्यार हे 3 चौडूवान म्हाका खाण उद्दां आनी दिलें म्हळ्यार कितें तरी ते 3 चौडूवांक विचारताना प्रश्न विचारले. म्हळ्यार तागेले प्रज न्ही, तुमकां मुखारी कसन जावका म्हणून घेवन आश आसा ना तुमकां मागे करचें ना, कसन जावका म्हणून घेवन सांगा, हांव उट्टू वेवस्था करता म्हणून घेवन ते चौडूवांक आश्वासन दिता. तेन्ना 3 चौडूवां आलोचन करून तांतू पयलेच चल्ल सांगता, म्हाका दिवसा 2 खाण वैके जेवण करचेक जायना, तसले कडू बडतन आसा आमकां संपूर्ण जीवन पर्यंत उरचे तितले भांगर रुपये ना धन पयशे उठू दी म्हणून घेवन तो चल विचारता. तुका तेची जावका वे म्हणून विचारतना, वय म्हाका तेची जावका, खावचेक आनी ना हांगा, मस्त गरीब आमी, सो म्हाका धन दी, भांगर दी, रुपये दी म्हणून घेवन सांगता. जायत तुका तेचीच हांव दिता म्हणून घेवन सांगता. कडे दुसरे चल जा सांगता, आमगेलें घर सान आसा, एक व्हड बंगलो आनी वच्चेक एक घोड्याचे टांग म्हणटा पळय ते एक दिल्यार बर जाता आशिल्लें म्हणून सांगता. आनी कसन जावका, ना ना एक व्हड बंगलो जावका आनी एक वच्चेक येवचेक टांग जावका म्हणून सांगता. अडना जायत म्हणून ताका सांग. तिसरे चल्याक विचारता, तुका कसन जावका रे म्हणून. तेन्ना तो चल सांगता, म्हाका भांगर रुपये पयशेही नाका, म्हाका बंगलो वैके नाका, म्हाका खाली बरें एक शिक्षण मेळचें तशी जावका आनी शिक्षण जाले नंतर मागेले हे देशाचे राज्याचे म्हाका सेव करका म्हळ्यार आश आसा म्हणून घेवन सांगता. तेन्ना रायू ते तिसरे व्यक्तीले उत्तर आयकून मस्त संतोष जाता.
हाणे अशी सांगलं म्हणून गेलो. आणि ते तिसरे चल्लेले आशेप्रमाणे तगल उठू शिक्षण जावची तशी सर्व ही व्यवस्था तो राय करूसून दिता. आणि इतले तगेले शिक्षण उठू जल नंतर योग्य समय आईल नंतर ते विद्वान जल तसल तो तिसरे चलो व्हड विद्वान जाता. व्हड म्हळ्यार व्हड पांडित्य तो स्वीकार करून घेता. कडे तोची रायू तागेले राज्याचे मुख्यमंत्री जावन गेनू ताका नेमक करता तागेले आस्थानांत. ते आस्थानांतू ताका मुख्यमंत्री जावन गे नेमक केलतना कितलीकी वर्षानंतर ताका ते स्थान मेळटा. तेन्ना राय सांगता तुगेले बाकी 2 लोक खंय गेले ते, म्हाका वापस तुमकां तिन्नी लोकांक मेळ का, तुगेले बाकी 2 फ्रेंड्साक आपयत वे जेवणाक आपय तांकां म्हणून न्हू सांगता. तातूंत ते मुख्यमंत्री कोण आसा तिसरेचो चेडो तेणे बाकी 2 दोस्तांक आपयले जेवणाक. तेन्ना रायू ते मुख्यमंत्रीले खांदेर हात घालून घेवन सांगता म्हाका हागेल बद्दल म्हाका गोत आसा, तुमगेले 2 लोकांक कसन जाले म्हणून विचारता. तेन्ना भांगर रुपे ताका बंगलो हे उठू दिले न्ही, ताका कडेन विशय गोत ना. हे व्यक्तीला म्हाका गोत आसा हो व्हड विद्वान जाला, मागेल्या आस्थानांत तूं आतां मुख्यमंत्री जाला, तुमगेले 2 लोकांक कसन जाले, आमगेले 2 लोकांक तेन्ना कसन परिस्थिती आशिल्ली पळय त्याची परिस्थिती आसता आसा म्हणून सांगता. कसन जाले, तुम्ही म्हाका भांगर दिले, रुपी दिले, पयशे दिले, किंतु हांवें आळशी जालो आनी ते पयशे हांव खंय 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 घाले आनी कोणकी एकलो चोर येवन घेवन उरील पयशे ताण घेवन गेलो. आतां मागे लेगी काही ना, वापस स्टार्टींग कशें आशिल्लें पळय त्याची परिस्थिती म्हाका म्हणून न्हू सांगलें. दुसरें तुगेलें कसन जालें म्हळें, तुम्ही बंगले दिले वही, टांग दिले वही, बट देन घोड उरका न्ही, थोडे वर्षान घोड गेलो आनी तुमी कसन बंगले केले पळय, एक व्हड उवार आयलो आनी त्या उवाऱ्यान मागेले उठू बंगले ते उठू नाश जाले आनी मागेले पयशे नात, आतां बंगले वयके ना, मागेले टांग वयके ना म्हणून सांगलें. तेन्ना राय सांगलो जर तूं तेन्ना विद्य घेतिल आशिल्लें असलें री, शिक्षण घेतिल आशिल्लें असलें री, तुमगेले बंगले गेले असलें वयकेची त्या शिक्षणान आनी एक 10 बंगले तुवें करचेक जाता आशिल्ले, तेन्ना तूं शिक्षण घेतिल ना, तूं खाली पयशे जावका म्हळे, बंगले जावका म्हळे, खंयची एक व्हड पावस आयलो, व्हड उवार आयले, बंगले वयके गेले, कोणकी आयलो चोरी केले, पयशे वयके गेले. किंतु ते मुख्यमंत्री जाले तसले व्यक्तीन तान खाली शिक्षण घेतलें आनी रायल आस्थानान तो आजी मुख्यमंत्री जावन घेवन बशिल्लो आसा. तो मुख्यमंत्री खंय जावका थंय जाग वयके घेवेत, खंय जावका थंय घर वयके बांवेत, कितले जावका तितले पयशे वयके ताणें घेवेत. खंयचे निमित्तान जालें, खाली शिक्षण आशिल्ल्या निमित्तान आज इतलें उठूची स्थानमान मेळता आसा. आज वयकेची आमगे एक आमगेले समाजांतू आमगेले समाजां म्हूण न्ही मस्त लोकांक एक असले एक संदर्भ येता. एक चेल्ली ती लग्न जाता, लग्न जाल्ले थोडे दिवसान बामून सरता आनी ते बामून गेलेला कारण कोण की म्हळ्यार हिची सून म्हणून घेवन उठू लोकांक आपवाद. घरचे लोकांन वयकेची तिका निराकार केले, तुगेले निमित्तान आमकां असल वायट नांव आयलें, जावं गेलें म्हणून घेवन सांगताच. त्या दिकान तूं भितर आयिल्ल्या निमित्तान मागेलो पूत तागेले असल जाल्या परिस्थिती म्हणून असल एक संदर्भ आयले. ती एक चेल्ली एक सायड घरांत वयकेची अशी जाल्या, मावा घर अशी आसा, ते चेल्लीन कसन करचें आता. बट ती चेल्लीन ती लग्न जावन असल ट्रॅजेडी आयल्यार वयकेची तिणें MBA BCom आनी उठू शिक्षण घेवन ती घरांत थंय आशिल्ली. अशें न्ही जाल्या नंतर तिणें स्वताची तिगेले पांयारी तीन घेतिल्ले तसल शिक्षणाचेरी तिणें एक बिझनेस स्टार्ट केले आनी आज त्या बिझनेसाच्या बलाचेरी ती खंयची व्हड व्यक्ती जावन घेवन आज ती स्थानमान गौरवान समाजांत आसा. म्हळ्यार हाका एक कारण कसन की म्हळ्यार तिणें घेतिल्लें तसल ते शिक्षणान निमित्तान. जर तिणें MBA वयके केलें ना, BCom वयके केलें ना, कसनय शिक्षण ना जालें असल्यार तिगेली परिस्थिती कसन जाता आशिल्ली म्हणून तुमी आलोचन करा. एक सायड तांणी वयके स्विकारतानाची, एक सायड आनीक लोक वयके स्विकारतानाची. आज ही कितें स्विकारता आसा कितें की म्हळ्यार आज ती व्हड बिझनेसमॅन वुमन जाल्लो आसा, आज व्हड नांव घेतिल्लें आसा. आज ते उठू व्हड नांव घेताना कारण कसन ते शिक्षण मात्र.
बामूण नात माईन वैके हे केलं ना औस बापसून वैके हे केलं ना खाली तीन चेल्ली ना आजी वैर्योचं कारण कसं की म्हळे तिकडे शिक्षणा निमित्तान मात्र त्या निमित्तान आम्ही सांगचे की एक शिक्षण खंयचे जाल्यार खंयचे अशी नाही की तुम्ही ह्याची शिक्षण घेऊ का उट्टू लोक आता PhD कर का उट्टू लोकांनी MBA कर का उट्टू लोकांनी CA कर का अशी आम्ही सांगनाच तुमकां खंयचे शिक्षण जाऊ का तुम्ही शिक्षण घेवचे कडना किंतु बाकी शिक्षणाक तुम्ही गौरव दिव का नैतिकते रूपान तुम्ही मुखार सुका तेन्ना मात्र तुमगेल्या जीवनान तुम्ही यश घेवचेक जाता